तिकडं दोस्ती, जिकडं पैसा तिकडं मान. कारण हे जग त्या पैशाच्या मागं पळणार आहे. माझ्या सुदामजीकडे काहीही नव्हतं, धन नव्हतं, काही नव्हतं. माझ्या सुदामजीला लोकांनी दान द्यावं, तो सीता घरी आणावा आणि त्यांनी तो खावा, आणि ज्या दिवशी न भेटेल त्या दिवशी उपवास करावा. पुढं पुढं त्यांना सीता सुद्धा भेटत नव्हतं. अशी परिस्थिती आली की 4-4, 8-8 दिवस त्यांना उपवास करावा लागला. सुदामजीचं शरीर कमजोर होऊन गेलं, हातपाय वाळून गेले, हातापायावर सुरकुत्या पडू लागल्या, उठून उभा राहता येत नाही. हातामध्ये काठीचा आधार घेऊन त्यांना उभं राहावं लागत होतं. आणि अशी ही दशा सुदामजीच्या पत्नीला पाहवत नव्हती, देखवत नव्हती. ती मनातल्या मनात दुःख करायची की देवा, आमच्यावर असं संकष्ट तू का देतोस? आम्हाला जास्त नको, पोट भरण्यापुरतं दे, 2 वेळेसचं जेवण दे, पोटापुरतं दे. सर्व संत पोटापुरतच मागतात, कुणीही आवड मागतं का? पण आपण भगवंताला भरपूर मागतो. या जन्मीचं नाही तरी 7 जन्माचं आपण घेतो. म्हणून देवापुढं कधी काही मागू नये, कारण देव मागितल्यानं देत नाही. आज आमच्या भगवंताला दागिने न मागताच आले आहे की नाही? मी म्हटलं का कोणी दागिने आणा? मागायचं नाही. कारण देवाला मागणारे भक्त आवडत नाही. बिना स्वार्थी काही न मागता तुम्ही जर देवाची सेवा केली तर तो भगवंत आपोआप तुमची झोळी भरून देतो, खाली हात पाठवत नाही. आणि माझ्या या सुदामजी ब्राह्मणाचं सुद्धा तेच तत्व होतं. कुणाला काहीही मागायचं नाही, फक्त आपला अधिकार आहे भिक्षा मागण्याचा, तेवढी भिक्षा मागायची. जो काही सीता भेटेल तो घ्यायचा आणि आपल्या घरी परत यायचा. पण सुदामजीच्या पत्नीला आपल्या पतीचे, आपल्या मुलांचे हाल पाहविना ते दुःखी होऊ लागले. आज कोणत्याही आईला जर आपले मुलं घरात उपाशी असतील तर देखवलं जातं. आपल्या पतीने जर डब्बा नाही घेऊन गेला तर ती पत्नी घरी जेवण करत नाही. आताच्या काही माहित नाही, पण ज्या वृद्ध आहेत त्यांना माहिती असं आहे की नाही. आम्ही खातो आहे की नाही, आम्हाला भूक सहन होत नाही, पण ज्या या ठिकाणी जेवढ्या आजी आहेत त्या नसतील जेवढ्या आहे की नाही. तसंही सुदामजीची पत्नी सुद्धा थोडेसे मुठभर जरी तांदूळ भेटले तर ते बनवून आपल्या पतीला खाऊ घालायचे. ओ रसवाले भाऊ दुसरीकडे जा, समोर आपल्या पतीला खाऊ घालायचं आणि आपण उपवास करायचा, पाणी पिऊन झोपायचे. पण काढायचे किती दिवस? 1 दिवस काढताल, 2 दिवस, 3 दिवस, 8-15 दिवस तर नाही काढू शकत. आई वडील राहतील पण मुलं राहतात का? नाही राहत. आणि एक दिवस सुदामजीच्या पत्नी आपल्या पतीला म्हणू लागल्या, का हो, तुमचा मित्र, तुमचा सखा भगवंत श्रीकृष्ण तुमच्या किती जवळच आहे, तुमचा मित्र आहे, तुमचा सखा आहे. तुमचा सोयरा हे नारायण अखंडित ध्यान करीत, त्याची भेटी जावे लवकरी, तो आहे कैवारी दिना लागी. भेटताची नाहीसे अज्ञान दरिद्र, सुखाचा समुद्र पांडुरंग. नामामणे देवा भक्ता सहाय्य करी, सर्व सिद्धी घरी उघाळीत. तुमचा सखा आहे, तुमचा मित्र आहे, श्रीमंत आहे, राजे आहे, आणि तुम्ही जर त्याच्या घरी गेलात तर आपली दरिद्री दूर होईल, आपल्या घरातलं सुख समाधान वाढेल,
आपल्याला खाण्यासाठी धान्य मिळेल, सिद्धा मिळेल, तुम्ही त्याच्याकडे जा. आणि तुम्ही जर असं केलं तर आपले जे उपाशी राहतात लेकरं ते सुद्धा काहीतरी खातील. पण सुदामजीला ते मान्य नव्हतं. मागणे ते आम्हा नाही हो कोणात. मागणे ते आम्हा नाही हो कोणात. मागणे ते आम्हा नाही. मागणे ते आम्हा नाही हो कोणात. आठवावे या संताची हेच आम्हा मागणे खरे. आठवावे संताची हेच खरे मागणे. मागणे ते आम्हा नाही हो कोणात. मागणे ते आम्हा नाही हो कोणात. मागणे ते आम्हा नाही हो कोणात. मागणे ते आम्हा नाही हो की मला देवाला काही मागायचं नाही. पत्नीला समजावून सांगू लागले, अन्न आच्छादन हे प्रारब्ध आधीन, सोस करिसी वाया भज मन पंढरी राया. आपल्याला भगवंताला काहीच मागायचं नाही. आपल्या प्रारब्धामध्ये अन्न असेल तर भेटेल, नसेल तर भेटणार नाही. आपल्या प्रारब्धामध्ये धन असेल तर भेटेल, नसेल तर भेटणार नाही. हा दोष आपल्या प्रारब्धाचा आहे, भगवंताचा नाही. म्हणून आपल्या प्रारब्धात जे आहे तशा परिस्थितीत आपण राहिलं पाहिजे आणि तूही राहिला शिक असं आपल्या पत्नीला समजावून सांगू लागले. असे 2-4 दिवस गेल्यानंतर एक दिवस सुदामजी विचार करत बसलेले, पोटात अन्नाचा कण नाही, मुलांच्या नाही, पत्नीच्या नाही, आणि मनात विचार करतात. कधी कधी पतींना आपल्या पत्नीचा विचार पडतो आणि सुदामजी विचार करतात की आपली पत्नी म्हणते ती खरं आहे. ठीक आहे, मला भगवंताकडे काही मागायचं नाही, पण त्या देवाचं दर्शन भेट तरी करून येऊ. कारण किती दिवस झाले भगवंताची भेट झाली नाही, दर्शन झालं नाही. सुदामजीने विचार केला की आपण जाऊया, माझ्या भगवंत श्रीकृष्णाकडे जाऊ, त्याची भेट घेऊ, एखादा दिवस त्याच्याकडे राहू, पण मागायचं काही नाही. माझ्या सुदामजीने पत्नीला सांगितलं, अगं तू म्हणतेस तसं मी करतो, मी जातो, पण माझी एक अट आहे, मी काहीही देवाला मागणार नाही. माझ्या मित्रतेमध्ये मी लालूचपणा दाखवणार नाही. तू म्हणतेस तसे मी करतो, मी जातो, पण मी खाली हाताने कसं जाऊ? मी माझ्या सख्याला काहीतरी नेलं पाहिजे. आणि आपण सुद्धा आपण कुणाच्या घरी गेलो तर खाली हात जातो का? नाही, काहीतरी आपल्या हातामध्ये आपण घेऊन जातो, आहे की नाही? आता न्यायचं काय? घरामध्ये काही नाही. सुदामजीची पत्नी सर्व गाडगे मडके हुडकू लागली, पण एक कण तांदळाचा नाही की एक कण कशाचा अन्नाचा नाही. काय न्यावं? काही काही लोकांची खूप इच्छा असते बरं का. या ठिकाणीही काही महिला असतील, एकीनं दान केलं, माझ्यानं करणं होत नाही असं वाईट मानून घ्यायचं नाही. कारण परिस्थिती जशी असेल तसं आपल्याला राहावं लागतं. प्रत्येकाचीच परिस्थिती दान करण्याची नसते किंवा प्रत्येकाचीच परिस्थिती काही दुसरं कार्य करण्याची नसते. आज प्रत्येकाला इच्छा असते की आपण काहीतरी करावं, काहीतरी द्यावं, पण जर परिस्थितीच नसली तर काय करणार आहे? म्हणून वाईट मानून घ्यायचं नाही. आणि जर आपल्याकडे असेल तर आपण प्रसन्न मनानं द्यावं, तुम्हाला देव कमी करणार नाही. सुदामजी म्हणू लागले, मला काहीतरी दे, मी खाली हात जाणार नाही.
सुदामजींच्या पत्नीने सांगितलं, ठीक आहे, मी बाहेर शेजारी काहीतरी भिक्षा मागून आणते आणि तुम्हाला देते. देवानी सत्व पाहावं, पण एवढेही पाहू नये की त्या माणसानं अति व्याकुळ होऊन जावं, त्या माणसाने अति दुःखी होऊन जावं, त्या माणसाने या समाजाशी संघर्ष करावा, एवढंही सत्व पाहू नये. माझ्या सुदामजीच्या पत्नी शेजारी पाजारी भिक्षा मागण्यासाठी गेली. पहिल्या घरामध्ये भिक्षा मागितली, एक मुठभर पोहे मिळाले. दुसऱ्या घरामध्ये मागितली, असं 2-4 घरं, 3 मुठी 4 मुठी पोहे जे काही मिळाले, त्यात काही काळे, काही पिवळे, काही पांढरे, वेगवेगळ्या प्रकारचे ते पोहे घरामध्ये आपल्या साडीच्या पदरामध्ये बांधून घेऊन आले. अहो काय प्रारब्ध आहे, भिक्षा मागून पोहे आणावं आणि घरामध्ये ती बांधण्यासाठी वस्त्र सुद्धा नसावं. काय भोग आहेत नशिबाची. तरी पण अशा परिस्थितीमध्ये माझे सुधामजी म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राह. आपण म्हणतो का, आपल्याला जर एखादी गोष्ट कमी पडली तर आपण नाही त्याच्याजवळ घराण्या करतो, नाही त्याच्याजवळ आपलं दुःख सांगतो, आपल्या आई वडिलांना भांडतो, मला कसं बघून दिला, आपल्या सासू सासऱ्यांना भांडतो, तुम्ही मला काय काय दिलं, है की नाही. पण दुसऱ्यानं दिलेलं आपल्याला पुरत नाही, दात करून पोट भरत नाही. म्हणून आपल्या ज्या कष्टाने जेवढं मिळते, आपल्या प्रारब्धानं जेवढं मिळते, तेवढ्यामध्ये आपण समाधान राहिलं पाहिजे. अरे ज्या घरात पोहे बांधण्यासाठी कपडा नाही, तांदळाचा एक कण नाही, त्या घरामध्ये ही सुदामजी पती पत्नी आपल्या मुलांना घेऊन सुखाने संसार करतात. आणि आपल्याकडे अवाढव्य असून आपण आणखी मागण्याचा प्रयत्न करतो. माझ्या सुदामजीला उठून उभा राहता येत नाही, हातामध्ये काठीचा आधार आहे, अंगावर वस्त्र नाही, पायात चप्पल नाही, डोक्यावर टोपी नाही. आणि एका राजाला भेटायला जातात, लाज वाटली असेल का. पण आपल्याला वाटते, आपला जर एखादा श्रीमंत माणूस राहू द्या, एखादा चांगला राहू द्या, आपली परिस्थिती नसू द्या, आपण त्या ठिकाणी जात नाही. पण माणसाने आयुष्यात कधी लाज बाळगू नये. आपली जशी परिस्थिती आहे तसं समाजापुढे राहण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला कोणी देणं घेणं करत नाही, आपल्याकडे नाही म्हणून आपल्याला कोणी देत नाही, आणि आपल्याकडे असलं तर आपण दुसऱ्याला देत नाही. जशी भगवंताची इच्छा आहे तसं आपण राहिलं पाहिजे. आपण काळं असू, गोरं असू, नकटं असू, कसंही असू द्या, घडवणारा भगवंत आहे. आणि आपण कितीही सुंदर असू द्या, तोही घडवणारा भगवंत आहे. म्हणून आपला सुद्धा आपण रुबाब कधी करू नये. मी किती सुंदर आहे हा विचार करण्यापेक्षा तो बनवणारा किती सुंदर आहे हा विचार करा. माझे सुदामजीने ते पोहे पाहिले, आपल्या पत्नीला सांगितलं, मला हे बांधून दे. आनंद झाला, बरं झालं, माझ्या भगवंताला आता सुदाम पोहे भेटले, मी ते त्याला खाऊ घाले. एक राजा आणि हा एक गरीब ब्राह्मण. अजून एखाद्याने विचार केला असता की मी भिक्षा मागून आणलेले पोहे तो राजा खाईल का. पण सुदामजीच्या मनात विश्वास आहे की माझा भगवंत हा पोहे खाणार. तसा आपल्या सुद्धा मनात विश्वास पाहिजे की भगवंत माझ्या हाताने नैवेद्य दिलेला खाणार. मी जे काही सेवा करते तो भगवंत मान्य करून घेणार. भगवंताला फक्त भाव पाहिजे. देव हा भावाचा भुकेला आहे, त्याला दुसरं काहीही लागत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. सुदामजीच्या पत्नीनं घरामध्ये शोधून शोधून एखादा मळकूट कपडा सापडला आणि त्या कपड्यामध्ये ते पोह्याचे गाठोडे बांधले गेले. सुदामजीने ते पोह्याचं गाठोडं पाठीवर टाकलं, हातामध्ये काठी घेतली आणि चालत चालत प्रवास चालू केला. निस्तेज झालेलं शरीर, त्यात अन्न नाही, पाणी नाही,
अंगावर वस्त्र नाही, पायात चप्पल नाही, उन्हाचा प्रहार चालू आहे आणि त्याच्यामधून माझे सुदामजी चालत आहे. चालत 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 भगवंताच्या राजवाड्याच्या बाहेर आले. आल्यानंतर जे शिपाई होते, जे द्वारपाल होते, ते उभे होते. त्यांनी विचारलं, आपण कोण आहात? एक लक्षात घ्या, आपण जर एखाद्याच्या श्रीमंताच्या घरी गेलो तर त्याचं वॉचमॅन आपल्याला दारात उभा करत आहे. आपण जर तैट अवतारामध्ये असलो तर आपल्याला आत प्रवेश भेटतो, आणि आपण जर साधारण मळकुट अवस्थेत असलो तर आपल्याला आत सोडलं जात नाही. कारण त्या वॉचमॅनला खरं वाटत नाही की हा खरंच त्याचा मित्र आहे. वाटतं का? कारण ही दुनिया, ही जग मोहित झालेलं आहे, मायावी आहे. यांना जर त्या माया दिसली, टवटवीत दिसला, चांगला घरचा दिसला, पैसा दिसला, गाडी चांगली दिसली तरच त्याला आत प्रवेश आहे, नाही तर नाही. पण भगवंताचं तसं नाही. भगवंताकडे सगळ्यांनाच प्रवेश आहे. गरीबाला आहे, श्रीमंताला आहे, लंगड्याला आहे, पांगळ्याला आहे, सगळ्यांना प्रवास आहे. त्या द्वारपालांनी सांगितलं, आम्हाला खरं वाटत नाही की तुम्ही भगवंताचा सखा आहे, मित्र आहे, तुम्ही इथंच थांबा. आणि एक द्वारपाल आत देवाकडे गेला आणि सांगू लागला, शीस पगना झगतन में प्रभु जान को आई बैसे है ग्रामा, धोती फटी सी लटी दुपटी और पाँव पहनने की नहीं सामा, द्वार खड़ो दुर्बल एक रहे चकी सो बस तो अभिरामा, पूछत दीन दयाल को धाम, बतावत अपनो नाम सुधाम. डोक्यावर पगडी नाही, पायामध्ये चप्पल नाही, अंगावर वस्त्र नाही, हातामध्ये काठी, आणि तो आम्हाला सांगतोय की मी भगवंताचा सखा आहे, माझं नाव सुधाम आहे. भगवंताला सांगितल्याबरोबर भगवंत खाडकणी उठले आणि धावत 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 बाहेर आले आणि सुदामजीला मिठी मारली. ऐसे बेहाल मियाँ इन सो पग, कंटक जाल लगी पुनि जोई, है महादुख पायो सखा, तुम आए इतने कित दिन होई, देखी सुदामा की दशा, करुणा करके करुणा निधि रोई, पानी परात को हाथ छुयो नहीं, नयनन के जल से पग धोई. भगवंताने त्या सख्याला कडकडून मिठी मारली. किती दुःखी झालायस, किती दीन झालायस, किती दुबळा झालायस, किती दिवसानं तू मला भेटतायस म्हणून आपल्या राजवाड्यामध्ये आत घेऊन आलेले आणि भगवंताला त्या सिंहासनावर बसवण्यात आले. माझ्या भगवंतानं ज्या पलंगावर लक्ष्मी देवी निद्रास्थान करतात, बसतात, त्या पलंगावर या सुदामजीला बसवलेले. साक्षात या जगाचा नारायण श्रीकृष्ण भगवंत ज्या आसनावर बसतो त्या आसनावर या ब्राह्मणाला बसवलेला. सुवर्णाचं ताट घेतलेलं आहे. रुक्मिणी देवी आणि भगवंत त्याच्या पायापाशी खाली बसलेले. म्हणून गर्व आणि अभिमान कधी करू नका, कारण गर्वाचं घर खाली आहे. कुणाचा अपमानही करू नका आणि अभिमानही करू नका की मी लई श्रीमंत आहे आणि मी लई चांगला आहे. तुमच्यापेक्षा भरपूर श्रीमंत आहेत, भरपूर चांगले आहेत, भरपूर ज्ञानी आहेत. आम्ही कचरा मज पामराय काय थोरपण. पण कुणीही कुणाला उन दुन
करू नका. कारण भगवंतानं एखाद्या दरिद्री ब्राह्मणासाठी जर पायापाशी बसावं, मग तुमची आमची काय दशा. हे कारंगले लांगले म्हणे गेला पुढे. हे कारंगले लांगले म्हणे डोळा पुढे. हे कारंगले लांगले म्हणे डोळा जे का रंजले गांजले तोच आपलाय, तोच भगवंताचा आहे. माझी रुक्मिणी देवी आणि भगवंत ते पाय धुण्यासाठी सुदामजीच्या चरणाजवळ बसले, पण पाण्याची गरज पडली नाही. माझ्या देवाच्या आणि रुक्मिणी देवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जितनी राधा रोई रोई काना केली, जितनी राधा रोई रोई काना केली, कन्हैया उतरा रोया रोया रे सुदामा केली, कन्हैया उतरा रोया रोया रे सुदामा केली.
जाऊ द्या, भगवंताची जी इच्छा असेल ती सुरू करायची. भगवंत रडू लागले, डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्या अश्रूनं माझ्या सुदामजीचे चरण धुवू लागले. भगवंतानी सुदामजीच्या पायाचे छाले पाहिले, त्यांचं दुःख बघितलं, कारण पायात चप्पल होती का हो? वाहन होतं का? आपल्या देवासाठी बिना चपलाचं सुदामजी या ठिकाणी आलेले होते. माझ्या भगवंतानी आणि रुक्मिणी देवीने पूजन केलं, सुंदर वस्त्र अंगावर चढवले, डाग डागिने अंगावर घातले, पाची पक्वान्नाचं जेवण तयार केलं. सुवर्णाचा पाट त्या ठिकाणी चांदीचा पाट टाकलेला आहे. सुवर्णाच्या ताटामध्ये पाची पक्वान्न जेवण्यासाठी वाढलेले आणि भगवंताच्या पंक्तीला सुदामजी जेवायला बसलेले. रुक्मिणी माता स्वतःच्या हाताने सुदामजीला जेवण वाढतात. किती भाग्य मोठे. पण माझ्या सुदामजीने तो घास, ते जेवण घशाच्या खाली उतरत नाही का? माझ्या सुदामजीच्या मनामध्ये खळबळ चालू झाली, विचार चालू झाले. माझ्या पुढं एवढं पाची पक्वानाचं ताट आहे आणि माझी पत्नी आणि माझी मुलं त्या ठिकाणी उपवाशी. मी हे कसं खाऊ? कारण त्यांना अन्न खाऊ घालणं माझी जिम्मेदारी, पण मी ती पूर्ण करू शकत नाही. पण आता या ठिकाणी माझं मन नाही खाण्याचं, पण जर या ठिकाणी मी नाही खाल्लं तर माझ्या भगवंताला दुःख होईल. माझ्या आत्म्यातल्या, माझ्या मनातले खंत, दुःख त्या देवाला कळेल आणि तो दुःखी होईल. म्हणून मला देवाला दुःख सांगायचं नाही, दाखवायचं नाही. जे माझ्या मनात आहे ते मला झाकून ठेवायचंय. कारण मी जर माझी व्यथा ह्या देवापुढे मांडली तर तो देव सुद्धा माझ्यासाठी दुःखी होईल आणि मला माझ्यासाठी त्याला दुःखी करायचं नाही. अगदी जड मनाने, जड अंतकरणाने तो घास खाली उतरत नाही तरी सुद्धा ती सुदामजी खाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. एखादा गरीब माणूस राहू द्या आणि त्याला कोणी जेवायला नेऊ द्या, त्याला तो घास गिळत नाही. त्याला आपल्या घरची परिस्थिती त्या ठिकाणी उभी राहते. ती घरातली चटणी भाकर त्या ताटामध्ये दिसते आणि तो माणूस त्या ठिकाणी सुखी अंतकरणाने, शांत मनाने तो घास खात नाही. आपण म्हणतो माझ्या घरी लेकरं उपाशी आहेत, मला डब्बा द्या. पण सुदामजीने तसं केलं नाही. आपली परिस्थिती झाकून ठेवली, दुःख झाकून ठेवलं आणि जेवायला सुरुवात केली. रात्र झाली. रात्री दोघांनी खूप गप्पा मारल्या, पण त्या गप्पामध्ये सुद्धा सुदामजीनं काही प्रसंग येऊ दिला नाही की मला काहीतरी पाहिजे. पण भगवंत काही न जाणणारे होते का? त्यांनी जाणून घेतलं पण दाखवलं नाही. दुसऱ्या दिवशी सुदामजीची माघारी जाण्याची वेळ निघाली. आपल्याला वेळ कमी आहे म्हणून थोडंसं शॉर्टकट बरं का.